ठीक आहे. बघा, in last lecture we have seen that is the Java tokens. One of that is the identifier, and that there are some rules to define your identifiers, and there are we have also seen the Hungarian notations that will provide some standardness to your Java program, where all the Java programs are written and followed by your Hungarian notations. Okay. Then second thing we have seen what is mean by the your literals and how to define and what are the different constants, right? Real constants, integer constants, character constants, Boolean constants, all that we have seen in our last lecture. Okay. Next token, it is nothing but separator. Next token is a separator. See, separator नावातच तुम्हाला कळेल. सेपरेट करतो म्हणजे काय करतो, वी आर गोइंग टू सेपरेट वन एंटिटी फ्रॉम अनदर एंटिटी. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून सेपरेट करायचं, त्याला काय म्हणतात तुमचा सेपरेटर. ठीक आहे. ऍक्च्युली these separators are nothing but symbols. सेपरेटर्स काय तुमच्या या ठिकाणी सिम्बॉल्स आहेत. सेपरेटर्स म्हणजे काय तुमचे सिम्बॉल्स आहेत, विच आर यूज टू इंडिकेट वेअर द ग्रुप ऑफ कोड आर डिवाइडेड. तुमचा प्रोग्रामचा कोड कुठे डिवाइड झालाय आणि तो कसा अरेंज करायचा आहे. प्रोग्राम तुमचा कुठे डिवाइड झालाय आणि तो कसा अरेंज करायचा आहे ते ठरवायचं काम तुम्हाला कुठल्याचं राहील, त्या ठिकाणी सेपरेटरचं राहील. ठीक आहे. Keep your mic in mute mode. Okay. So here, whenever you are applying these separators, whenever you are applying these symbols, separators means what? Here, your one entity is get separated with the help of your this separator from another entity. लक्षात राहील. ठीक आहे. And the most commonly used separator, सगळ्यात जास्त यूज केला जाणारा सेपरेटर तुमचा कुठला असेल तर तुमचा तो सेमीकोलन राहतो. वापरला सेमीकोलन सगळ्यांनी? Yes, sir. yes, कधी वापरतो आपण सेमीकोलन? At the end of the statement. स्टेटमेंट. ज्यावेळेस तुमचं सेमीकोलन हे स्टेटमेंटच्या शेवटी तुम्ही वापरता त्यावेळेस तुमचं पहिलं स्टेटमेंट बघा, एक स्टेटमेंट लिहिलं असेल त्यानंतर सेमीकोलन देतो आणि त्याच्या खाली दुसरं स्टेटमेंट लिहितो, सेमीकोलन देतो. मीन्स व्हॉट? these two statements are get separated with the help of your semicolon. ते कशाने सेपरेट झाले तुमची त्या ठिकाणी? सेमीकोलन न सेपरेट झाली आहे. लक्षात राहील. ठीक आहे. मग असे नंबर ऑफ सेपरेटर्स आर अवेलेबल इन जावा. जावा मध्ये काही सेपरेटर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्यातलं आपण लिस्ट बघूया. व्हॉट आर दॅट सेपरेटर? सो व्हेरी फर्स्ट सेपरेटर इट इज parenthesis. Very first separator is a parenthesis. Parenthesis यूज केले सगळ्यांनी? Yes. Yes, sir. Okay. At that time बघा, whenever you are using a parenthesis, ते कसं सेपरेट करतं किंवा कुणाला सेपरेट करतं? Here, whenever you are writing a method, बघा, void calculate असं लिहिलं तुम्ही, integer a, integer b लिहिताय. ठीक आहे. So these brackets, हे जे तुमचे ब्रॅकेट्स आहेत, this will separate your this identifier and this identifier. त्या दोन गोष्टी सेपरेट करायचं काम तुम्हाला करायचं तुमच्या ठिकाणी पॅरेंथेसिस करायचं. ठीक आहे. अगेन if you are using your if statement or for statement or other things, at that time also you are using your parenthesis. त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय यूज करता? parentheses use करता. लक्षात राहील. So your parentheses are used to separate. What it separates? Some of the entities that are used in your
फॉर लूप म्हणा, लूपिंग स्टेटमेंट और विदिन द युअर डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, या प्रत्येक ठिकाणी तुमचं पॅरेंथेसिस काय केलं जातं, यूज केलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. देन नेक्स्ट थिंग, नेक्स्ट सेपरेटर दॅट इज यूज इज नथिंग बट कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेट सगळ्यांनी बघितले, यस सर. राईट. कुठे यूज केलं जातं माहितीये का, मेन फंक्शन मध्ये. मेन फंक्शन मध्ये, किंवा एखादं तुम्हाला ब्लॉक ऑफ कोड तयार करायचा असेल, एखादा तुम्हाला ब्लॉक ऑफ कोड तयार करायचा असेल, at that time also we are using the curly brackets. Again, if you want to initialize the array initialize करताना त्या ठिकाणी parenthesis यूज केले जातात बघा. केले का array initialize? नाही, हे तुमचं curly brackets यूज केले जातात. यस सर केलं. यस Yes, sir. तर ते कर्ली ब्रॅकेट जे आहे ते तुमचा सेपरेटर म्हणून यूज होतो त्या ठिकाणी. लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाइपचा सेपरेटर आहे तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट्स. थर्ड टाइपचा सेपरेटर कुठला तुमचा, स्क्वेअर ब्रॅकेट. These are used in your array declaration. This is used in your array declaration where it separate your array variable name and array size. Array variable name आणि array size दोन्ही गोष्टी सेपरेट करायचं काम तुम्हाला करता या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटचं राहतं. ठीक आहे. देन फोर्थ वन इज आपण आता बघितलं सेमीकोलन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ टर्मिनेशन स्टेटमेंट. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी, टर्मिनेशन स्टेटमेंट. म्हणजे तुमचं स्टेटमेंट ज्या ठिकाणी एंड होतंय ते दाखवायचं काम कुणाचं राहतं या ठिकाणी, सेमीकोलन राहतं. आणि आपण प्रोग्राम मध्ये प्रत्येक ठिकाणी सेमीकोलन देत जातो स्टेटमेंटच्या शेवटी. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे सेमीकोलन जे आहे तुमचं ते जास्त प्रमाणात यूज केलं जातं. सगळ्यात जास्त प्रमाणात यूज केलं जाणारं सेपरेटर आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज अ कॉमा. बघितलं ना कॉमा? यस सर. हा, कुठे यूज करतो आपण कॉमा? सर सेम डेटा टाइपचे एलिमेंट्स असतील, व्हेरिएबल्स असतील तर. व्हेरिएबल्स सेपरेट करण्यासाठी आपण कॉमा वापरतो. मीन्स व्हॉट, समजा लिहायचंय तुम्हाला इंटिजर a, b, c, d, e. Every variable gets separated with the help of your comma. So this comma is also your one of the separator. Comma तो तुमचा काय या ठिकाणी सेपरेटर म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज युअर डॉट. डॉट ऑपरेटर यूज केलं का डॉट? यस सर. Right. In Java, this operator it is used for separating package name and class name. Package name and class name. बघा आपण import statement का लिहिलं होतं, आता बघा तुम्हाला import काय लिहिलं होतं, java.lang.star. language dot star. हे जावा lang तिथे तुम्हाला एखादा क्लास द्यायचा असेल तर त्या ठिकाणी क्लास. ठीक आहे. ते तुमच्या पॅकेजचं नाव आणि तुमच्या त्या पॅकेज मधल्या क्लासचं नाव. ते पॅकेज आणि क्लास दोघंही सेपरेट करायचं काम तुम्हाला या ठिकाणी डॉट ऑपरेटरचा राहतो. लक्षात राहील. तसंच डॉट ऑपरेटर अजून एका ठिकाणी यूज केला जातो तुमचा ऍक्सेसिंग मेंबर्स ऑफ अ क्लास. ऍक्सेसिंग मेंबर्स ऑफ अ क्लास. एखाद्या क्लासचा तुम्हाला व्हेरिएबल ऍक्सेस करायचे किंवा मेथड ऍक्सेस करायचे. ठीक आहे. तर आपण कसं लिहितो, ए डॉट डिस्प्ले. बरोबर. ए डॉट डिस्प्ले याचा अर्थ काय, दिस इज अ ऑब्जेक्ट आणि तुमची मेथड आहे. हे ऑब्जेक्ट आणि मेथड हे दोघांना सेपरेट करायचं काम करतात या ठिकाणी डॉट ऑपरेटरचं राहतं. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस डॉट ऑपरेटर इट इज युज्ड फॉर separating either your class and package name, or it can be used to access or to separate class members and your instance variable. आता instance variable चा अर्थ होतो ऑब्जेक्ट. instance variable चा अर्थ काय या ठिकाणी ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑब्जेक्ट हा तुमचा ए झाला, डिस्प्ले हा तुमचा क्लास मेंबर झाला. डिस्प्ले हा झाला तुमचा क्लास मेंबर.
ते दोघंही सेपरेट करायचं काम तुमच्या डॉट ऑपरेटरचं राहील. लक्षात राहील. ठीक आहे. सो these are the some operators. हे काय तुमचे सेपरेटर्स आहेत. these are the some separators. हे काय पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, त्यानंतर सेमीकोलन, कॉमा, डॉट. ऑल these are used in your Java program. हे सगळे सेपरेटर तुम्ही तुमच्या जावा प्रोग्राम मध्ये कुठं ना कुठं तरी यूज केले जातात. लक्षात राहील. अँड these are the some Java tokens. हा सेपरेटर पण काय तुमच्या या ठिकाणी जावाचा एक टोकन आहे जो तुमच्या प्रोग्राम मध्ये यूज केला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. सगळ्यांना माहित आहे कुठले Yes, यूज sir. केलं नाही असं नाही घरातलं काय Yes, sir. No, sir. Yes, sir. Good. Now the next one. Next Java token is keyword. Next Java token is a keyword. Okay. Now keywords are the reserved words. आपण त्याला म्हणू शकतो. These are also called as a reserved words by Java. These are the reserved words that are used by Java. Okay. These are the words whose meaning is already known to your Java compiler. हे असे वर्ड असतात ज्याचं मीनिंग जावा कंपायलरला ऑलरेडी नोन असतं. म्हणजे तुम्ही जे एखादा जर कीवर्ड लिहिला, समजा तुम्ही लिहिताय इंटिजर. ठीक आहे. देन व्हॉट इज मीन बाय इंटिजर, इट इज ऑलरेडी नोन टू युअर कंपायलर. कंपायलरला माहित असतं इंटिजर म्हणजे काय आहे ते. कंपायलरला त्याचं मीनिंग माहित असतं. इंटिजर म्हणजे काय आहे. इंटिजर इज अ डेटा टाइप. ते कंपायलर लगेच ओळखतो. ठीक आहे. पण जर तुम्ही एखादा वर्ड लिहिला जो तुमच्या कीवर्ड मध्ये नाही, समजा पॉली लिहितोय. ठीक आहे. पॉली जर तुमचा कीवर्ड नसेल, then your compiler will not recognize it. What the meaning of that number or what is the meaning of that word. तुमचा त्या वर्डचा मीनिंग काय आहे ते कंपायलरला माहित नाही. लक्षात राहील. ठीक आहे. त्यामुळं कीवर्ड्स आपण काय म्हणू शकतो, वर्ड्स whose meaning is already known to compiler. त्याचं मीनिंग कंपायलरला ऑलरेडी माहित असतं तुमचं तो काय आहे. ठीक आहे. आता सी मध्ये जसे तुम्ही कीवर्ड्स बघितले किंवा सी मध्ये जे कीवर्ड्स आहेत तसंच जावा मध्ये कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. सी मध्ये किती कीवर्ड्स बघितले, 32 keywords. 32. 32 keywords are there in C, but in Java, as your modifications are going on, तुमचे जसे जसे मॉडिफिकेशन होत आहेत जावा व्हर्जन मध्ये तसे तसे कीवर्डची संख्या सुद्धा वाढत जात आहे. ठीक आहे. पहिले तुमची कीवर्डची संख्या 42 होती, त्यानंतर 48, त्यानंतर 52. हे असं कीवर्ड्स तुमचे वाढत जातात. कीवर्ड्स काय तुमचे त्या ठिकाणी वाढत जातात. जसं जावाचं व्हर्जन वाढलं की त्या ठिकाणी काही नवीन कीवर्ड ऍड केले जातात. काही नवीन कीवर्ड्स काय केले जातात तुमचे ऍड केले जातात. त्यामुळं देर इज नॉट अ फिक्स्ड नंबर ऑफ कीवर्ड्स. त्या ठिकाणी तुमच्या कीवर्डचा नंबर फिक्स नाहीये. युअर कीवर्ड नंबर मे बी चेंज अकॉर्डिंग टू द व्हर्जन. तुम्ही कुठलं व्हर्जन वापरताय त्याच्यानुसार तुमची कीवर्डची संख्या त्या ठिकाणी चेंज होत राहते. ठीक आहे. एखादा कीवर्ड जर तुमचा जावा 9 मध्ये इन्क्लूड केला असेल, जेडीके 9 मध्ये इन्क्लूड केला असेल, तर तो कीवर्ड तुम्ही जेडीके 7 मध्ये यूज करत नाही. म्हणजे जावा व्हर्जन 9 चा कीवर्ड जर तुम्ही 9 मध्ये तयार केला असेल तर तो 7 मध्ये वापरू शकत नाही. पण 7 मधला कीवर्ड हा 9 मध्ये ऑटोमॅटिक घेतला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. म्हणजे जसे जसे व्हर्जन्स वाढत जात आहेत तसे तसे तुमच्या कीवर्डची संख्या सुद्धा काय होते या ठिकाणी इन्क्रीज केली जाते. लक्षात राहील. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना. Yes, sir. These Yes, keywords sir. are the words that are not used for any or these are not used for any identifier.
हे कुठल्याही प्रकारच्या आयडेंटिफायर साठी यूज केले जात नाही. लक्षात राहील. म्हणजे व्हेरिएबलचं नाव द्यायला तुम्ही कीवर्ड वापरू शकत नाही, क्लासचं नाव द्यायला कीवर्ड यूज केला जात नाही. ठीक आहे. इंटरफेसचं नाव, मेथडचं नाव, कुठल्याही प्रकारच्या आयडेंटिफायर साठी कीवर्ड्स यूज केले जात नाही. का? कारण इथं आपण म्हटलंय काय, these are the words whose meaning is already known to your compiler. लक्षात राहील. कीवर्ड तुमचे if, else, for, while, do while हे सगळे तुमचे कीवर्ड्स आहेत. हे सगळे काय आपण तुमची त्या ठिकाणी कीवर्ड राहतील. ठीक आहे. त्यानंतर जे आपण बुलियन म्हटलं, ब्रेक, कंटिन्यू, त्यानंतर काही कीवर्ड्स आहेत ट्राय, कॅच, थ्रो, थ्रोज, हे नवीन कीवर्ड तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतील. ज्या गोष्टी आपण यूज करणार आहोत त्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. प्रत्येक प्रोग्राम मध्ये तुम्हाला काही ना काहीतरी नवीन बघायला मिळेल. लक्षात राहील. ठीक आहे. समजले का कीवर्ड्स म्हणजे काय? हे ऑलरेडी तुम्हाला झालेले आहे. फक्त एक्स्ट्रा थोडीफार माहिती काय सांगितली आपण, त्याचं मीनिंग ऑलरेडी माहिती आहे असे वर्ड्स आहेत आणि हे कीवर्ड कुठेही आयडेंटिफायर म्हणून यूज केले जात नाही. ठीक आहे. लक्षात राहील. देन नेक्स्ट वन, here next part is your व्हाईट स्पेस. मगाशी एक शब्द आपण ऐकला होता, आता तुम्ही बघा व्हाईट स्पेस. फक्त थोडक्यात सांगतो. हिअर व्हाईट स्पेस इट इज नथिंग बट इट इज हॅव्हिंग अ स्पेसिफिक कॅरेक्टर. त्या ठिकाणी एक स्पेसिफिक कॅरेक्टर तुमचं ऍड केलं जातं. हे तुमचं व्हाईट स्पेस म्हणजे काय, या ठिकाणी एक कॅरेक्टर आहे. हे तुमचं काय असेल, या ठिकाणी कॅरेक्टर असेल जे तुमच्या प्रोग्राम मध्ये ऍड केलं जातं. लक्षात राहील. जावा मध्ये व्हाईट स्पेस हे 3 टाईपचे व्हाईट स्पेस आहेत. जावा मध्ये व्हाईट स्पेस हे तुमचे 3 टाईपचे व्हाईट स्पेस आहेत. एक व्हाईट स्पेस आहे तो तुमचा स्पेस, आपण कीबोर्ड वरती जो स्पेसचं बटन दाबतं, ठीक आहे, ते म्हणजे काय झालं, तुमचा एक स्पेस झाला. ठीक आहे. दुसरी व्हाईट स्पेस आहे ती म्हणजे टॅब. हे काय झालं तुमचं टॅब. 1 2 3 कॅरेक्टर्सनं तुमचा ऑटोमॅटिक कर्सर टॅब पुढे पाठवला जातो. दॅट इज कॉल्ड एज अ टॅब. अँड थर्ड टाइप ऑफ व्हाईट स्पेस, तिसरा टाइपचा व्हाईट स्पेस म्हणजे न्यू लाईन. गुड. नेक्स्ट वन इज अ न्यू लाईन. ठीक आहे. जसं आपण स्लॅश एन लिहितो, स्लॅश एन, त्याला काय म्हणतात या ठिकाणी न्यू लाईन. दोन ह्याच्यामधली स्पेस म्हणजे काय झालं त्या ठिकाणी व्हाईट स्पेस. आणि व्हाईट स्पेस देण्यासाठी तुम्ही काय काय यूज करू शकता. एक तर स्पेस यूज करा, एक सिंगल कॅरेक्टर स्पेस राहते. हे काय राहते तुमचं सिंगल कॅरेक्टर स्पेस, म्हणजे दोघांच्या मध्ये अंतर एका कॅरेक्टरचं राहतं. एक कॅरेक्टर तुम्ही त्या ठिकाणी ऍड करता, एवढं अंतर राहतं त्या ठिकाणी. त्यामध्ये 2 ते 3 कॅरेक्टरचं राहील, त्या ठिकाणी 2-3 कॅरेक्टर तुम्ही ऍड करू शकता. स्पेस जरा जास्त राहते. आणि न्यू लाईन मध्ये काय राहतं, लाईक दिस, हा स्पेस राहतो तुमचा. नवीन लाईनला तुमचं नवीन कॅरेक्टर मूव्ह केलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. सो इन जावा तुमचे जे व्हाईट स्पेस आहेत ते 3 प्रकारचे व्हाईट स्पेस आहेत. कुठलं पहिला आहे तुमचा सिंगल कॅरेक्टर स्पेस, दुसरा आहे तुमचा मल्टिपल कॅरेक्टर स्पेस आणि शेवट आहे तुमचा तो न्यू लाईन स्पेस. लक्षात राहील. अँड दिस इज ऑल्सो वी आर युझिंग इन आवर प्रोग्राम. या सुद्धा गोष्टी आपण आपल्या प्रोग्राम मध्ये कुठं ना कुठं तरी यूज करत असतो. लक्षात राहील. ठीक आहे. समजले का व्हाईट स्पेस, जावाचे व्हाईट स्पेस कुठले कुठले ते. Yes, एक आहे तो सिंगल स्पेस, दुसरा आहे तो मल्टिपल कॅरेक्टर स्पेस आणि तिसरा आहे तुमचा तो न्यू लाईन. ओके. नाउ नेक्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग is nothing but data type.
ठीक आहे. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ डेटा टाइप. आता जावा मध्ये डेटा टाइप जसं आपण सी मध्ये डेटा टाइप शिकलो होतो, ठीक आहे, सी मध्ये डेटा टाइप्स बघितले, तसंच जावा मध्ये सुद्धा डेटा टाइप्स डिफाइन केले जातात. ठीक आहे. सो इन जावा ऑल्सो देअर आर टू टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. दोन टाइपचे डेटा टाइप्स आहेत. एक आहे तुमचं प्रिमिटिव्ह डेटा टाइप आणि दुसरं आहे तुमचं डिराइव्ड डेटा टाइप्स. ठीक आहे. डेटा टाइप्स हे दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे तुमचं प्रिमिटिव्ह, ठीक आहे, आणि दुसरा आहे तुमचं डिराइव्ड. Primitive data types, these are the data types that are given by your Java language. हे काय असतं तुमचे जावा लँग्वेज ने तुम्हाला दिलेले डेटा टाइप, that are nothing but your primitive data types. आणि derived data types, these are the data types that are created किंवा that are user defined म्हणा. हे काय असतील तुमचे user defined data types. With the help of or by creating the derived data types, you can take the help of your primitive data types. थोडक्यात काय प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा यूज करून तुम्ही derived डेटा टाइप तयार करू शकता. प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा यूज करून तुम्ही derived डेटा टाइप तयार करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. मग आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कुठले कुठले तुमचे बघा. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये तीन प्रकारचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स येतात. पहिला आहे तुमचं इंटिजर, ठीक आहे, दुसरा आहे तुमचं फ्लोटिंग किंवा फ्लोट, आणि तिसरा आहे तुमचं बुलियन. दुसरे काय या ठिकाणी बुलियन. अँड अनदर primitive data types, it is divided, first it is divided into two categories. First one is a numeric आणि दुसरा आहे तुमचं नॉन न्यूमेरिक. या दोन मध्ये तुमचं ते डिवाइड होतं, न्यूमेरिक अँड नॉन न्यूमेरिक. ठीक आहे. त्या प्रकारे तिसरा पण टाइप त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. तिसरा टाइप कुठला कन्सिडर केला आपण बुलियन. इट इज ऑल्सो वन ऑफ द डेटा टाइप. हा सुद्धा एक प्रकारचा तुमचा डेटा टाइप आहे. ठीक आहे. नाउ इन दिस न्यूमेरिक आर divided into your two types. First one is the integer and another one is the real number or float number. Real data types. Non-numeric मध्ये character and string. Here boolean it does not having any subtype. Right? So these are the your data types that are defined by your Java. हे जावाने डिफाइन केलेले डेटा टाइप्स आहेत. लक्षात राहील. ठीक आहे. बघा आता डेटा टाइप्स दोन टाइपचे बघितले आपण, प्रिमिटिव्ह, डिराइव्ड. प्रिमिटिव्ह मध्ये न्यूमेरिक, नॉन न्यूमेरिक अँड बुलियन हे तीन तुमचे सब टायर असतील. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो तुमचा इंटिजर आहे. पहिला कुठला तुमचा इंटिजर. नाउ दिस इंटिजर डेटा टाइप, हा जो इंटिजर डेटा टाइप आहे, दिस विल स्टोअर द डेसिमल व्हॅल्यू. हे काय स्टोअर करेल तुमचा डेसिमल व्हॅल्यू विदाउट फ्रॅक्शन. विदाउट फ्रॅक्शन जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू घ्यायची असेल किंवा स्टोअर करायची असेल तर कुठल्या टाइपचा डेटा टाइप यूज केला जातो, इंटिजर टाइपचा डेटा टाइप यूज केला जाईल. ठीक आहे. नाउ whenever you are using this integer data type, there are four types of integer data types. त्या ठिकाणी इंटिजर टाइपचे चार डेटा टाइप्स आहेत. इंटिजर डेटा टाइप तुम्ही सी मध्ये किती टाइपचे बघितले? सी मध्ये किती टाइपचे इंटिजर डेटा टाइप बघितले माहिती आहे का सर? हम्म. सर इंट, फ्लोट, लॉंग, डबल. इंट हा इंटिजर टाइपचा झाला, फ्लोट हा रिअल टाइपचा झाला. फ्लोट हा तुमच्या रिअल टाइप मध्ये मोडतो. लॉंग आणि अनसाइन्ड. अनसाइन्ड. पहिल्या टाइपचा डेटा टाइप आपण जो बघणार आहोत तो तुमचा इंटिजर डेटा टाइप.
इंटिजर डेटा टाइप. ठीक आहे. आता इंटिजर डेटा टाइप मध्ये व्हॅल्यू जी स्टोअर होणार आहे तुमची ती कुठल्या टाइपची स्टोअर होते? डेसिमल व्हॅल्यू. डेसिमल व्हॅल्यू Decimal. विदाउट फ्रॅक्शन. विदाउट फ्रॅक्शन व्हॅल्यू तुमची स्टोअर होणार आहे. फॉर एक्झाम्पल 10 असेल, 200 असेल, -35, देन 48 त्या प्रकारच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रकारची व्हॅल्यू काय झाल्या तुमच्या या ठिकाणी इंटिजर टाइपच्या व्हॅल्यू झाल्या. हे कुठल्या व्हॅल्यू झाल्या तुमच्या? इंटिजर टाइपच्या. ठीक आहे. मग अशा ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हा जो तुमचा इंटिजर डेटा टाइप आहे तो परत एकदा डिवाइड केला जातो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द रेंज. अकॉर्डिंग टू रेंज. त्याच्या रेंज नुसार ही व्हॅल्यू काय केली जाते या ठिकाणी डिवाइड केली जाते. ठीक आहे. सो युअर इंटिजर डेटा टाइप इट इज हॅव्हिंग अनदर 4 कॅटेगरीज. त्याच्या 4 कॅटेगरीज आहेत. त्याच्या 4 कॅटेगरीज आहेत. त्यातला पहिला इंटिजर डेटा टाइप जो आहे तो आहे शॉर्ट. पहिला कुठला आहे तुमचा? शॉर्ट. ठीक आहे. दुसरा जो आहे तो आहे तुमचा बाईट. दुसरा डेटा टाइप कुठला आहे तुमचा? बाईट. तिसरा जो आहे तो आहे तुमचा इंट. INT. and the last one is the long. Last one is the long. शेवटचा जो आहे तो long आहे. लक्षात राहील. ठीक आहे. सो these are the sub data types. हे काय तुमच्या या ठिकाणी इंटिजर डेटा टाइप्स मध्ये ह्या कॅटेगरी होते. थोडक्यात काय जे आपण इंटिजर ए लिहिलं होतं बघा. इंटिजर ए सी मध्ये आपण लिहिलं किंवा C++ मध्ये लिहिलं आपण इंटिजर ए. त्याच प्रकारे तुम्ही काय लिहू शकता? शॉर्ट ए. त्याच प्रकारे काय लिहू शकता? बाईट ए. त्याच प्रकारे काय लिहू शकता? लॉंग ए. त्या प्रत्येकाचं मिनिंग किंवा प्रत्येकामध्ये व्हॅल्यू जे स्टोअर होणार आहे कुठल्या टाइपची स्टोअर होणार आहे तुमची? कुठल्या टाइपची होणार आहे? इंटिजर टाइपची. फरक काय आहे फक्त ह्या प्रत्येकाची साईज वेगळी आहे, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे. एवढाच फरक आहे. नाहीतर ह्या प्रत्येकामध्ये फक्त आणि फक्त इंटिजरची व्हॅल्यू स्टोअर केली जाते. इंटिजर व्हॅल्यू फक्त स्टोअर केली जाते. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल शॉर्ट आहे. शॉर्टची रेंज आहे तुमचं 1 बाईट किंवा साईज आहे 1 बाईट. ठीक आहे. जसं आपण त्याच्यामध्ये बघितलं तुमच्या सी मध्ये इंटिजरची जशी साईज होती 2 बाईट. आठवतंय का बघा? इंटिजर साईज 2 बाईट्स होती आणि त्याची रेंज सुद्धा आपण बघितली होती -3 to 567 to +3 to 567 67 का 8 होती काहीतरी. ठीक आहे. तसंच त्याची साईज किती आहे तुमची? 1 बाईट. ठीक आहे. अँड बाईट इट इज हॅव्हिंग अ साईज ऑफ 2 बाईट. Then integer it is having size of 4 bytes and long is having a size of 8 bytes. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू द साईज ह्याच्या काय साईज आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्या जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल शॉर्ट असेल तर त्याची रेंज काय तुमची -127 to 128. आता -127 to 128 म्हणजेच काय? जर तुम्हाला शॉर्ट तुमचा नंबर जर त्या रेंज मध्ये असेल -127 ते +128 ह्या रेंज मध्ये असेल तर तुम्ही शॉर्ट वापरू शकता. तर तुम्ही काय वापरू शकता त्या ठिकाणी? शॉर्ट. म्हणजे काय लिहिताना तुम्ही असं लिहू शकता शॉर्ट ए इज इक्वल टू 10. त्याच्यावरती डिपेंड राहतं हा कुठला डेटा टाइप यूज करायचा. ठीक आहे. हे आपण इंटिजर पण लिहू शकतो, बाईट पण लिहू शकतो, लॉंग पण लिहू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण शॉर्ट वापरलं तरी चालतं. नाव इफ युअर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 128 जर तुमची व्हॅल्यू 128 पेक्षा मोठी असेल
असं तुम्ही लिहू शकत नाही. शॉर्ट ए इज इक्वल टू 500. शॉर्ट ए इज इक्वल टू 500 हे तुम्हाला लिहिता येत नाही का? कारण शॉर्टची रेंज कुठून कुठपर्यंत आहे? -127 टू 128. त्याच रेंज मधली व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी स्टोर करू शकता. लक्षात राहील? ठीक आहे. जसं सी मध्ये दोन टाईपचे इंटिजर होते, तुम्हाला माहिती का नाही माहित नाही मला. एक होता इंटिजर आणि दुसरा होता तुमचा लॉंग इंटिजर. दुसरा काय होता? लॉंग इंटिजर. तुम्ही वापरला का नाही माहित नाही मला, पण त्या ठिकाणी दोन टाईपचे इंटिजर्स आहेत. एक साधं इंटिजर आणि दुसरं आहे तुमचं ते शॉर्ट आपलं लॉंग इंटिजर. तसंच जावा मध्ये हे 4 टाईपचे इंटिजर्स आहेत. कुठल्या कुठल्या? शॉर्ट, बाईट, इंटिजर आणि लॉंग. आणि प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, प्रत्येकाची साईज तुमची वेगळी आहे. लक्षात राहील? ठीक आहे. 1 मिनिट. बघा आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याची रेंज आणि हे दाखवतो शेअर करून. बघा हे तुमचं डेटा टाइप्स आहे. कुठलं? प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह, न्यूमेरिक, नॉन न्यूमेरिक, डिराइव्हड मध्ये क्लास, अरे, इंटरफेस हे तुमचं डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये इंटिजर टाइपचा जो डेटा टाइप आहे, इंटिजर टाइपचा डेटा टाइप, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या 4 टाइप सपोर्ट करतात. इंटिजर डेटा टाइप सपोर्टेड बाय जावा. कुठले कुठले? बाईट, शॉर्ट, इंटिजर अँड लॉंग. ठीक आहे. मग प्रत्येकाची साईज आणि प्रत्येकाची रेंज हे तुम्हाला मिनिमम मॅक्सिमम या ठिकाणी दिसेल. दिसते का सगळ्यांना? सर ठीक आहे. बघा आता बाईटची साईज किती आहे तुमच्या या ठिकाणी? 1 बाईट. ठीक आहे. आपल्या त्या ठिकाणी बाईट वरती आणि शॉर्ट खाली घ्यायचं. त्यानंतर आहे तुमचा शॉर्ट. शॉर्टची साईज त्या ठिकाणी 2 बाईट आहे. तिथं आपलं शॉर्ट पहिल्यांदा बाईट येईल. बाईट सगळ्यात लहान आहे आणि त्यानंतर शॉर्ट आहे. ठीक आहे. So this byte is having 1 byte size and minimum range is -28, 128 and maximum range is 127. तसंच शॉर्ट मध्ये शॉर्टची रेंज काय आहे? -32,768. बघा आता हा आकडा तुम्ही बघितलाय का कधी अगोदर? हा आकडा बघितलाय का? येस सर. कुठं बघितला का? सर रेंज आहे ते. रेंज आहे. सी मध्ये जी इंटिजरची रेंज होती, सी मध्ये जी इंटिजरची रेंज होती ती रेंज जावा मध्ये कशाला अप्लाय केली? तुमच्या शॉर्ट अप्लाय केली. ठीक आहे. त्याची साईज तुम्हाला इथे दाखवली किती? 2 बाईट साईज आहे. त्यानंतर इंटिजरची साईज 4 बाईट्स. 4 बाईट्स तुमची साईज आहे. त्यानंतर त्याची रेंज -2,147,483,648. म्हणजे ह्या रेंज मधली कुठलीही व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची असेल तर तुम्ही इंटिजर यूज करू शकता. आणि त्याच्यापेक्षा पण तुमची साईज जर मोठी असेल तर तुमच्याकडे दुसरा एक इंटिजर आहे, तो कुठला? तुमचा लॉंग नावाचा इंटिजर. लक्षात राहील? ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू दिस युअर इंटिजर डेटा टाइप आर कॅटेगराइज. त्याच्या साईज नुसार आणि त्याच्या रेंज नुसार ते काय केले तुमच्या त्या ठिकाणी डिवाइड केले आहे. लक्षात राहील? ठीक आहे. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ डेटा टाइप आर नथिंग बट युअर रिअल. गुड. Real. Next type is the real data type.
ठीक आहे. रिअल डेटा टाइप दीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ फ्लोटिंग डेटा टाइप. त्याला फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप सुद्धा म्हणू शकतो. फ्लोटिंग काय म्हणतोय, कारण त्या ठिकाणी आपण फ्रॅक्शनल नंबर यूज करतो. त्या ठिकाणी आपण फ्रॅक्शनल नंबर यूज केला जातो. ठीक आहे. Also, these data types, there are only two floating data types or real data types. One is a float, another one is a डबल. जे तुमच्या त्याच्यामध्ये सी किंवा सी प्लस प्लस मध्ये जे दोन होते त्यामध्ये पण सेम यूज केले जातात, फ्लोट आणि डबल. त्याची साईज वेगळी राहते. फ्लोटची साईज आहे 4 बाईट आणि डबलची साईज आहे 8 बाईट. ठीक आहे. आता डेटा टाइप्स मधला सगळ्यात मोठा जो तुमचा डेटा टाइप आहे किंवा ज्याची रेंज सगळ्यात जास्त आहे तो म्हणजे तुमचा डबल आहे. तो म्हणजे काय असेल त्या ठिकाणी डबल. डबल मध्ये तुम्ही पाहिजे तेवढी व्हॅल्यू स्टोअर करू शकता. लॉंग पेक्षाही मोठा डेटा टाइप कुठला असेल तर तुमचा काय राहतो त्या ठिकाणी डबल राहतो. लक्षात राहील. नाव देन व्हॉट इज द minimum and maximum range for your these two data types. कुठलं कुठलं तुमचं फ्लोट आणि डबल. तर त्या ठिकाणी फ्लोटचे आहे मिनिमम रेंज ही 3.4 e raised to किंवा e minus 38. e minus 38. e minus 38 म्हणजे काय, 3.4 into e raised to minus 38. e raised to minus 38. Similarly त्याचा मॅक्सिमम व्हॅल्यू जे आहे -3.4 असेल ना. मायनस -3.4 असेल ना मिनिमम व्हॅल्यू. नाही, इथं मायनस आले तुमचं. ते कसं येतं, e raised to minus 38 म्हणजे काय, 3.4 into 10 raised to minus 38. 10 raised to minus 38. तसंच 3.4 e plus 38 म्हणजे काय आहे, 3.4 into 10 raised to 38. इथं minus 38 आहे आणि या ठिकाणी plus 38 आहे. ही त्याची रेंज राहते. लक्षात राहील. ठीक आहे. आता 10 raised to minus 2 म्हणजे किती आन्सर आलं, 10 raised to minus 2 म्हणजे किती आलं, माहित आहे का नाही. It will go into the negative side. ते कुठल्या साईडला जाणार, तुमचा निगेटिव्ह साईडला जाणार. लक्षात राहील. ठीक आहे. तसंच तुमच्या डबलची जी रेंज आहे ती सगळ्यात जास्त रेंज आहे, ती म्हणजे तुमचं 1.7 e minus 308. e minus 308 आणि त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 1.7 e plus 308. e plus 308. लक्षात राहील. बघा आता 10 raised to 308. 10 raised to 308 म्हणजे किती लांब झाली व्हॅल्यू तुमची. 10 वी आर मल्टिप्लाइंग 10 अप टू किती वेळा मल्टिप्लाय करतो आपण, 308 वेळा मल्टिप्लाय करतो. म्हणजे तुमची रेंज किती झाली बघा त्या ठिकाणी. लक्षात राहील. ठीक आहे. सो these are the two real data types where your double data type, हा जो डेटा टाइप आहे हा सगळ्यात मोठा डेटा टाइप आहे. हा काय असेल तुमचा सगळ्यात मोठा डेटा टाइप. म्हणजे काय, डबल मध्ये तुम्ही कुठल्याही टाइपची व्हॅल्यू स्टोअर करू शकता. फ्लोटची व्हॅल्यू डबल मध्ये स्टोअर करता येते. त्यानंतर शॉर्ट, बाईट, इंटिजर, लॉंग यांची व्हॅल्यू सुद्धा तुम्ही डबल मध्ये स्टोअर करू शकता. लक्षात राहील. त्या दोघांची साईज, पहिला आहे तुमचा 4 बाईट आणि दुसरा आहे तुमचं ते 8 बाईट्स. ओके. देन नेक्स्ट टाइप ऑफ डेटा टाइप, that is nothing but character data type. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात बरं का. जर ऑनलाईन एक्झाम असेल तर 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द रेंज और व्हॉट इज द साइज ऑफ इंटिजर डेटा टाइप, व्हॉट इज द रेंज ऑफ डबल डेटा टाइप, मॅक्सिमम रेंज, मिनिमम रेंज, या गोष्टी 1 मार्काला तुम्हाला विचारू शकतात.
ठीक आहे, लक्षात राहील. देन नेक्स्ट डेटा टाइप इज अ कॅरेक्टर डेटा टाइप. कॅरेक्टर डेटा टाइप सुद्धा तुम्ही बघितलं आहे किंवा वाचले, तयार सुद्धा केलेले कॅरेक्टर तुम्ही वापरलेले पण आहेत सी मध्ये. ठीक आहे, इन जावा युअर कॅरेक्टर डेटा टाइप इट इज नथिंग बट हिअर इट इज गोइंग टू स्टोर अ सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट. लक्षात राहील, एखादं सिंगल कॅरेक्टर जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॅरेक्टर डेटा टाइप यूज करू शकता. आणि जावा मध्ये कॅरेक्टर डेटा टाइप डिफाइन करताना कॅर, जसं आपण सी किंवा सी प्लस प्लस मध्ये कॅर वापरलं, जावा मध्ये पण सेम यूज केलं जातं, सेम वर्ड तुमचा यूज केला जाईल. ठीक आहे, सो whenever character data you want to create in any Java program, जर कॅरेक्टर टाइपचा डेटा तुम्हाला जावा प्रोग्राम मध्ये तयार करायचा असेल किंवा स्टोअर करायचा असेल तर त्या ठिकाणी काय वापरलं जातं, कॅर यूज केलं जातं. ठीक आहे, अँड विच इज हॅव्हिंग अ साइज ऑफ 2 बाइट्स. त्याची साईज काय आहे तुमची त्या ठिकाणी 2 बाइट्स साईज राहणार आहे. लक्षात राहील, एक कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी त्याला 2 बाइटची साईज, 2 बाइट्स त्या ठिकाणी साईज लागणार आहे. 2 बाइट्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी 16 बिट्स, त्याला काय म्हणतो आपण 16 बिट्स. ठीक आहे, अँड दिस कॅरेक्टर, जावा मध्ये जे कॅरेक्टर यूज केलं जातं, जावा मध्ये जे कॅरेक्टर यूज केलं जातं, इट डिफाइन्ड ऑन युनिकोड सिस्टीम. कशावरती डिफाइन केलं जातं, युनिकोड. वेगवेगळ्या टाइपच्या सिस्टीम्स आहेत, ASCII कोड ज्याला म्हणतो आपण, ASCII व्हॅल्यू माहिती आहे का सगळ्यांना? Yes, sir. तसंच युनिकोड नावाची एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम नुसार जावा मध्ये कॅरेक्टर स्टोअर केले जातात. ठीक आहे, आणि युनिकोड सिस्टीम मध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे 16 बिट न रिप्रेझेंट केलं जातं. 16 बिट न रिप्रेझेंट केलं जातं म्हणजे काय, इट इज हॅव्हिंग अ साईज ऑफ 2 बाइट्स. त्याची साईज काय आहे तुमची त्या ठिकाणी 2 बाइट साईज राहणार आहे. लक्षात राहील. ठीक आहे, देन नेक्स्ट डेटा टाइप इट इज युअर स्ट्रिंग. आता स्ट्रिंग हा जावा मध्ये डेटा टाइप म्हणून यूज केला जात नाही. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जावा मध्ये स्ट्रिंग हा तुमचा डेटा टाइप नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेवायची. इन जावा युअर स्ट्रिंग इज अ क्लास. जावा मध्ये स्ट्रिंग काय तुमच्या ठिकाणी क्लास आहे, तो डेटा टाइप नाहीये. आता हे डेटा टाइप म्हणून काय घेतलंय, कारण तुम्हाला कॅरेक्टर आणि स्ट्रिंग मधला फरक समजावा म्हणून तुम्ही साईडला लिहिलेले आहे. ठीक आहे, कॅरेक्टर म्हणजे काय, सिंगल कॅरेक्टर, आणि स्ट्रिंग म्हणजे काय, नंबर ऑफ कॅरेक्टर्स एकत्र केली की तो काय होतो त्या ठिकाणी स्ट्रिंग होतो. ठीक आहे, पण जावा मध्ये ज्यावेळेस एखादी स्ट्रिंग तयार करायची असते, ज्यामध्ये एखादी स्ट्रिंग तयार करायची असते, देन यू हॅव टू यूज अ स्ट्रिंग क्लास. तुम्हाला स्ट्रिंग नावाचा क्लास यूज करावा लागतो. स्ट्रिंग नावाचा डेटा टाइप जावामध्ये अवेलेबल नाहीये. लक्षात राहील. ठीक आहे, सो whenever string is written in Java, it is considered as a object. हे काय म्हणून कन्सिडर करायचं त्या ठिकाणी, ऑब्जेक्ट. लक्षात राहील. ठीक आहे, तर आपण जसं कॅरेक्टर लिहितो, char c is equal to a असं आपण कॅरेक्टर बद्दल लिहितो. ठीक आहे, म्हणजे काय करतोय, ए हे सी मध्ये स्टोअर करतोय. तसंच स्ट्रिंग मध्ये सुद्धा तसंच लिहिलं जातं. स्ट्रिंग s is equal to quality. Same. The character c is equal to a with the string s is equal to quality. ठीक आहे, काय फरक आहे तुमचा, कॅरेक्टरच्या ऐवजी आपण काय लिहिलं, स्ट्रिंग. सी च्या ऐवजी काय लिहिले, s, आणि a च्या ऐवजी काय लिहिले आपण, क्वालिटी. ठीक आहे, आता दिसताना तुम्हाला वाटेल ते तुमचं स्ट्रिंग हा डेटा टाइप आहे, पण जावा मध्ये स्ट्रिंग हा डेटा टाइप नसून तो काय तुमचा त्या ठिकाणी क्लास आहे. त्यामुळं ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्ट्रिंग डिक्लेअर करायचंय त्या त्या वेळेस तुमचं s हे कॅपिटलच आलं पाहिजे.
येस काय पाहिजे तुमचं कॅपिटल लक्षात राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे जे येस राहणार आहे तुमचं दिस इज नॉट अ व्हेरिएबल किंवा दिस इज नॉट अ नॉर्मल व्हेरिएबल. हे तुमचं नॉर्मल व्हेरिएबल म्हणून काम करणार नाही. इट इज ऑलवेज वर्किंग ॲज अ ऑब्जेक्ट. ते काय म्हणून काम करणार आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आहे. ठीक आहे कारण तिथे कॅरेक्टर डेटा टाइप होता ते कॅरेक्टरचं व्हेरिएबल झालं. त्या ठिकाणी स्ट्रिंग हा क्लास आहे आणि क्लासच्या पुढे जर आपण एखादं व्हेरिएबल लिहिलं क्लासच्या व्हेरिएबलला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. त्यामुळे यस जो तुमचा असणार आहे तो तुमचा काय असेल या ठिकाणी ऑब्जेक्ट असणार आहे. लक्षात राहील. ठीक आहे. जावा मध्ये स्ट्रिंग नावाचा डेटा टाइप अवेलेबल नाही. त्या ठिकाणी स्ट्रिंग हा तुमचा क्लास म्हणून कन्सिडर केलेला आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. Yes, sir. ओके. Yes, sir. The last data type that is nothing but your Boolean data type. Boolean data type. आता हे बुलियन डेटा टाइप जसं सी मध्ये आपण बुलियन C++ मध्ये बुलियन शिकला का तुम्ही. Yes, sir. कुठल्या टाइप होता त्या ठिकाणी काय वापरलं होतं तर बुलियनच वापरलं होतं का वापरलंच नाहीये यूज नाही केलं फक्त. नाही केलं. ठीक आहे. बघा C++ मध्ये आता तुम्हाला बुलियन डेटा टाइप सी मध्ये नाहीये. C++ मध्ये बुलियन डेटा टाइप यूज करण्यासाठी बुल असं वापरलं जातं. ठीक आहे. बुलियनच्या ऐवजी काय वापरलं जातं बुल डेटा टाइप यूज केला जातो. त्याच्यानुसार तुम्ही बुलियन यूज करू शकता. ठीक आहे. पण जावा मध्ये बुलियन डेटा टाइप इट इज गिवन बाय अ नेम दॅट इज नथिंग बट बुलियन. हे तुमचं आहे तसं लिहिलं जातं काय बुलियन राईट. अँड इन सी बघा जसं इंटिजरला साईज आहे इंटिजरची साईज आपण बघितली 4 बाईट. कॅरेक्टरला साईज आहे 2 बाईट. फ्लोटला साईज आहे 4 बाईट. इन द सेम वे युअर बुलियन इज ऑल्सो हॅव्हिंग अ साईज ऑफ 1 बीट. साईज किती आहे याची या ठिकाणी 1 बीट. आतापर्यंत आपण सगळीकडे बाईट 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 शब्द ऐकलेला आहे. 1 बाईट 2 बाईट 4 बाईट 8 बाईट. पण बुलियन हा असा डेटा टाइप आहे ज्याची साईज किती आहे फक्त या ठिकाणी 1 बीट. आता 1 बीट म्हणजे ती आयदर 0 और 1 नसणार आहे. 1 बीट म्हणजे काय ते आयदर 0 और 1 नसणार आहे. त्या ठिकाणी फक्त 2 व्हॅल्यू राहतील. ह्या डेटा टाइप साठी फक्त 2 व्हॅल्यू राहणार आहेत. अँड दिस डेटा टाइप इज हॅव्हिंग 2 व्हॅल्यू दॅट इज नथिंग बट ट्रू और फॉल्स. फक्त 2 टाइपच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात. एक म्हणजे ट्रू आणि दुसरं म्हणजे तुमचं फॉल्स. लक्षात राहील. मग आता हा बुलियन डेटा टाइप यूज कुठे करायचा. इंटिजर आपण वापरू शकतो इंटिजर स्टोअर करण्यासाठी बरोबर आहे. कॅरेक्टर वापरतो कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी. फ्लोट वापरतो फ्लोट स्टोअर करण्यासाठी. मग बुलियन डेटा टाइपचा यूज कुठे करायचा. एनीवन बुलियन कुठे यूज केलं जाईल ज्याला 2च व्हॅल्यूज आहेत आयदर ट्रू और फॉल्स. सांगता येईल का. कंडिशन चेक करण्यासाठी. कंडिशन चेक करा. These Boolean data types are mainly used in relational operators. ते कुठे यूज केलं जातं रिलेशनल ऑपरेटर. ज्या ज्या ठिकाणी रिलेशनल ऑपरेटर्स आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही बुलियन डेटा टाइप यूज करू शकता. का कारण रिलेशनल डेटा टाइपचे आउटपुट एक तर येस और नो किंवा ट्रू और फॉल्स राहतात. म्हणजे ट्रू आणि फॉल्स स्टोअर करण्यासाठी आपण कशाची मदत घेऊ शकतो त्या ठिकाणी बुलियन डेटा टाइपची मदत घेऊ शकतो. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस बुलियन डेटा टाइप whenever they are used in a program
दिस विल स्टोअर ओनली 1 बीट व्हॅल्यू आणि त्याच्या दोनच कॉन्स्टंट व्हॅल्यू राहतील, एक तर आयदर ट्रू राहणार आहे किंवा दुसरं काय राहील तुमचं त्या ठिकाणी फॉल्स राहील. लक्षात राहील. ठीक आहे. आणि डिराइव्हड डेटा टाइप होते त्याच्यामध्ये क्लास, अरे, इंटरफेस हे युजर तुमच्या प्रिमिटिव्ह डेटा टाइप पासून तयार केलेले डेटा टाइप असतात. लक्षात राहील. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. हो सर. समजलंय. बघा अजून एकदा चेक करूया. सर डेटा टाइपला किती बाईट लागणार आहेत, कशावर डिसाइड करणार? डेटा टाइपला किती बाईट लागणार आहेत ते सर कशावर डिसाइड करतात? ते कॉन्स्टंट व्हॅल्यू त्यांची दिली देतात, साईज दिलेली आहे त्यांनी ऑलरेडी, त्याच्यानुसार ठरवायचं. तुमची व्हॅल्यू तुम्हाला कुठली स्टोअर करायची आहे. 500 स्टोअर करायचे असेल तर तुम्ही ते बाईट मध्ये स्टोअर करू शकत नाही, त्या ठिकाणी शॉर्ट वापरावं लागतं. 50,000 स्टोअर करायचे तर 50,000 साठी तुम्ही शॉर्ट वापरू शकत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला इंटिजर वापरावं लागतं. त्या तुमच्या व्हॅल्यू नुसार डेटा सिलेक्ट केला जातो, कुठली व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ठीक आहे. बघा हे तुमचे डेटा टाइप इंटिजर मध्ये आपण बघितले हे 4 होते. ठीक आहे. तसंच रिअल डेटा टाइप मध्ये हे तुमचे 2 राहतील, फ्लोट आणि डबल. फ्लोटची साईज किती आहे? 4 बाईट आणि डबलची साईज किती आहे? 8 बाईट. त्याच्यात त्याची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी दिले. E-38, E+38, E-308 तसंच E+308. ठीक आहे. कॅरेक्टर डेटा टाइप त्याच्यामध्ये काय राहणार आहे तुमचं? इट अलाउज जावा टू यूज युनिकोड सिस्टम इन विच एव्हरी कॅरेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय 16 बिट्स, दॅट इज नथिंग बट द 2 बाइट्स. ठीक आहे. त्यानंतर बुलियन डेटा टाइप, दिस इज द मोस्ट युजफुल डेटा टाइप ऑफ जावा वेअर इट स्टोअर इनसाइड. काय स्टोअर करते? 2 टाइपचे व्हॅल्यू. बुलियन स्टोअर आयदर ट्रू और फॉल्स. हे काय फक्त स्टोअर करणार आहे? एक तर ट्रू स्टोअर करेल किंवा फॉल्स स्टोअर करेल. लक्षात राहील. ठीक आहे. Also boolean is a keyword. Boolean it is denoted by keyword boolean and uses दिलेले बघा only 1 bit of storage. एका बिटचं स्टोरेज त्याला लागतं, म्हणजे त्याची साईज किती राहणार आहे तुमची? 1 बीट. इथे लक्षात ठेवा 1 बाईट नाही, 1 बीट आहे. ठीक आहे. अँड ऑल द रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय तुमचे ऑपरेटर्स आहेत, ग्रेटर दॅन, लेस दॅन, नॉट इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर इक्वल टू, इक्वल टू, हे सगळे तुमचे रिटर्न बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतात. सगळे ऑपरेटर तुमचे काय करतात? बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतात. लक्षात राहील. ठीक आहे. समजले का सगळ्यांना? येस सर. येस सर.